कोणतीही आसक्ती किंवा मोह पाप करण्यास प्रवृत्त करतात. म्हणून मोहाने तुमचा पाठलाग करू नये असे वाटत असल्यास मोहामध्ये तुम्हाला स्वारस्य असल्यासारखे वागू नका. काय आमचे स्वारस्य आमच्या नियंत्रणात आम्ही ठेवतो? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, काही गोष्टी आम्हाला ठाऊक असतात तर काही गोष्टींविषयी आम्ही अनभिज्ञ असतो. याच कारणांमुळे अनेक वेळा आम्ही सहजरित्या पापात पडतो आणि देवाचा क्रोध आमच्यावर ओढवून घेतो. परंतु देवाची इच्छा तशी नसते. आम्ही प्रत्येक गोष्टींविषयी जागरूक असावे, सावध असावे आणि शक्य तितके स्वतःचे स्वातंत्र्य आणि अधिकार बाजूला ठेवून देवाचे गौरव करण्याचा प्रयत्न करावा. पण हे करीत असताना अनेक अडखळणे येतात. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण पौलाद्वारे याबाबत मार्गदर्शन पाहणार आहोत. त्याने करिंथ येथील लोकांना कोणत्या गोष्टींची आठवण करून दिली आणि देवाशी निष्ठेने कसे जगावे याबाबत कसे सहाय्य केले हे आपण आज पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमात करिंथकरास पहिले पत्र ह्याच्या 9व्या अध्यायाच्या 19 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन केले. आज 20 पासून पुढची वचने आम्ही पाहणार आहोत आणि नंतर 10व्या अध्यायाला आम्ही सुरुवात करू. 20 पासून पुढच्या वचनांमध्ये पौल त्याची साक्ष देत आहे. 20 ते 23 वचने पुढे सांगतात. 9वा अध्याय 20 पासून 23 वचने. यहुदी लोक मिळविण्यासाठी मी यहुदी लोकांना यहुद्यासारखा झालो. नियमशास्त्राधीन लोक मिळविण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसता त्यांना नियमशास्त्राधीनासारखा झालो. जे नियमशास्त्र विरहित आहेत त्यांना मिळविण्यासाठी म्हणजे नियमशास्त्र नाही अशांना मी नियमशास्त्र विरहित असा झालो. तरी देवाच्या नियमाबाहेर होतो असे नाही, तर ख्रिस्ताच्या नियमांच्या अधीन होतो. दुर्बळांना मिळविण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो. मी सर्वांना सर्व काही झालो आहे अशा हेतूने की मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे. मी सर्व काही सुवार्तेकरिता करीतो अशासाठी की मी इतरांबरोबर तिचा भागीदार व्हावे. श्रोत्यांनो, सुवार्तेसाठी सर्व परिस्थितीमध्ये सामावून जाण्याची पौलाची तयारी होती व त्याने त्याप्रमाणे केले. लोकांच्या आध्यात्मिक स्थितीनुसार त्याने स्वतःला त्यांच्याशी जुळवून घेतले, यासाठी की सुवार्तेच्या सेवेमध्ये अडखळ बनू नये. त्याने आपल्या वैयक्तिक हक्कांना बाजूला सारले, यासाठी की काही आत्म्यांना तरी ख्रिस्तासाठी जिंकता यावे. त्यांच्या परिस्थितीशी लोकांशी जुळून घेणारा हा एक विलक्षण सेवक होता. तो जणू काही असे म्हणत आहे की हे सर्व मी यासाठी करीत आहे की मला शर्यतीमध्ये धावावे लागत आहे. मी धावपटूसारखा आहे. शर्यतीत धावणाऱ्या धावपटूप्रमाणे मी आहे, जो पारितोषिकासाठी धावतो. नंतर 24व्या वचनात तो काय म्हणतो पहा. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल. खेळाच्या शर्यतीत श्रोत्यांनो, एकच खेळाडू पहिल्या क्रमांकावर येऊ शकतो. परंतु आध्यात्मिक शर्यतीमध्ये आम्ही जर देवाच्या वचनास अनुसरून चाललो तर आम्ही सर्वजण पहिले पारितोषिक अवश्य मिळू शकू. 25वं वचन. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रिय दमन करीतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी असे करीतात. आपण तर अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी असे करीतो. श्रोत्यांनो, परमेश्वरचे पारितोषिक देणार आहे, त्यामुळे तुमची पृथ्वीवरची संपत्ती वाढणार नाही. तुम्ही या जगातून गेल्यानंतर ती संपत्ती येथेच राहील. परंतु परमेश्वर जे पारितोषिक तुम्हाला देईल ते तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी श्रीमंत बनवेल. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना मत्तई शुभवर्तमान 6वा अध्याय 19 आणि 20 वचनांमध्ये सांगितले, पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका,
तेथे कसर व जंग खाऊन नाश करीतात, आणि चोर घर फोडून चोरी करीतात, तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत, व चोर घरफोडी करीत नाहीत, व चोरीही करीत नाहीत. पौल पृथ्वीवर असताना श्रीमंत नव्हता, पण त्याने आपल्या पृथ्वीवर केलेल्या कष्टाच्या साह्याने स्वर्गात निश्चितच संपत्ती साठवली. 26व्या वचनात तो म्हणतो, म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धही करीतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टिप्रहार करीत नाही. पॉल म्हणतो की तो वाऱ्याला मारित नाही, तो सुवार्तेविषयी गंमत करीत नाही, किंवा सेवेविषयीची त्याची वृत्ती हीन नाही, तर तो खरोखर सचोटीने सेवा करतो. 27वं वचन, तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्याच घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन. पौलाने स्वतःला व स्वतःच्या शरीराला शिस्त लावली. आपणाला माहीतच असेल श्रोत्यानो, की गायक व खेळाडू यांना स्वतःला शिस्त लावून घेणे आवश्यक असते. ते शरीराच्या इच्छेप्रमाणे चालू शकत नाहीत, कारण तसे केले तर गायक आपला सुमधुर गळा गमावून बसेल व खेळाडू आपल्यातली चपळाई गमावून बसेल. आम्हाला आध्यात्मिक जीवनात सुद्धा स्वतःला शिस्त लावायची आहे. तेव्हा श्रोत्यानो, आम्ही आध्यात्मिक रूपाने योग्य प्रकारे वाढू शकतो. बरेचदा आम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये इतके आळशी बनतो की आम्ही प्रार्थना करीत नाही, आम्ही देवाचं वचन वाचत नाही, देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करीत नाही, आणि त्यामुळेच आज आमच्यातील अनेक लोक आध्यात्मिक रूपाने थंडावलेले आहेत. आता आपण 10व्या अध्यायाकडे वळूया. या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे, स्वातंत्र्य म्हणजे स्वे इच्छा नव्हे. ख्रिस्ती स्वातंत्र्याविषयी पौलाची चर्चा या अध्यायातही आहे. इस्रायली राष्ट्राच्या द्वारे स्वातंत्र्याच्या कल्पनेचे आणखीन एक उदाहरण आम्ही या अध्यायात पाहणार आहोत. 10वा अध्याय 1 वचन, बंधुजन हो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. या ठिकाणी भावांनो किंवा बंधूंनो या शब्दाने हा अध्याय 9व्या अध्यायाच्या शेवटच्या वचनाशी जोडला गेला आहे. या ठिकाणी पॉल नुकतेच म्हणाला की त्याला ख्रिस्ताच्या न्यायसनासमोर नाकारले जावे अशी इच्छा नाही. पारितोषिक मिळविण्याची त्याची इच्छा आहे. नंतर तो म्हणतो की तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. म्हणजे करिंथकरातील मंडळी अज्ञानी होती, किंवा पॉल त्यांना जे सांगणार होता ते त्यांना माहीत नव्हते. करिंथातील मंडळी मिश्र होती, म्हणजे त्यामध्ये यहुदी व यहुदीतर दोघांचाही भरणा होता. आज यहुदी ख्रिस्ती झालेला वेगळा असा उठून दिसतो, परंतु त्या काळी यहुदी तर ख्रिस्ती वेगळा असा उठून दिसे, कारण यहुदी लोक पहिले ख्रिस्ती लोक होते. जेव्हा पॉल आपले पूर्वज असे म्हणतो, तेव्हा तो मंडळीतल्या यहुदीतर सभासदांना उद्देशून बोलतो. ते पौलासारखेच इस्रायली होते व दोघांचाही इतिहास एक होता. पुढचे वाक्य, सगळे ढगाखाली होते व ते सगळे समुद्रातून पार गेले, म्हणजे पॉल इस्रायली लोक जेव्हा मिस्राच्या दास्यातून बाहेर पडले व त्यांनी लाल समुद्र पार केला त्यावेळेचा संदर्भ देत आहे. 2 ते 5 वचनांमध्ये तो म्हणतो, मेघ व समुद्र ह्यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बप्तिस्मा झाला. त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. ह्या खडकाविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, ह्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. श्रोत्यांनो, ह्या लोकांपैकी बहुतेकांचा नाश झाला. यावरून दिसते की व्यक्ती आपल्या आध्यात्मिक जीवनात किती पुढे जाऊ शकते, तरीही विश्वासणारी असू शकत नाही. या घटनेतून इस्रायली लोकांना लाल समुद्रातून जात असताना किती अद्भुत स्वातंत्र्य होते हे दिसते. त्यावेळेस त्यांना मोशेचे नियमशास्त्र देण्यात आले नव्हते, म्हणून ते नियमशास्त्राच्या अधीन नव्हते. त्यांना फार स्वातंत्र्य होते, परंतु त्यांनी त्याचा दुरुपयोग केला. हक्कामुळे अपयश टळेलच याची खात्री नाही. अनेक श्रीमंत आईवडिलांच्या मुलांना ही गोष्ट शिकावी लागली. राजकारणाच्या क्षेत्रात किंवा व्यवसायाच्या क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात ज्यांना विशेष हक्क देण्यात आले त्यांना ही गोष्ट शिकावी लागली. श्रोत्यानो, हक्क प्राप्त होणे म्हणजे अपयश खात्रीने टळणे नव्हे. हक्कांसोबत स्वातंत्र्यासोबत जबाबदारीही येते. ते स्वातंत्र्य टिकून ठेवण्याची व त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग न करण्याची जबाबदारी आमच्यावर येते. जी मुले आपले गाव सोडून शहरात शिकायला जातात, वसतिगृहात जातात,
त्यांच्यावरून ही गोष्ट आपण अधिक चांगल्या रीतीने समजून घेऊ शकतो. या मुलांवर देखरेख करणारे कोणी नसते. कोठे जावे, काय करावे, कोणाशी मैत्री करावी, या सर्व गोष्टींचे त्यांना स्वातंत्र्य असते. परंतु त्याच वेळेस स्वतःचे चारित्र्य, स्वतःचा अभ्यास या गोष्टींवर त्या स्वातंत्र्याचा परिणाम होणार नाही, स्वतःचे व इतरांचे त्या हक्कांमुळे नुकसान होणार नाही, ही जबाबदारीही त्यांच्यावर असते. सर्व काही करण्याचे स्वातंत्र्य असले तरीही स्वतःचे नैतिक पतन होणार नाही, गावातल्या लोकांसमोर ते लज्जित होणार नाहीत, यांची जबाबदारी त्यांना घ्यावी लागते. अन्यथा मुलगा शहरात जाऊन बिघडला असा कायमचा शिक्का त्यांच्यावर बसतो. श्रोत्यानो, हे उदाहरण मी निधर्मी जगातून आपणाला दिले, तरी यामागे पौलाने दिलेले तत्व आहे. तो इस्रायली लोकांचे उदाहरण देऊन सांगतो, आमचे पूर्वज सगळे ढगाखाली होते. म्हणजे या लोकांना मार्गदर्शन देण्यात आले होते. ते सर्व समुद्रातून सुखरूप पोहोचले. पुढे तो म्हणतो, मोशेमध्ये सर्वांचा बाप्तिस्मा झाला. बाप्तिस्म्याचा अर्थ आहे स्वतःला ख्रिस्ताशी समरूप करणे. पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याद्वारे आम्ही पुरल्या गेलो व त्यामध्येच नवीन जीवनात उठवल्या गेलो, जसे प्रभू येशू ख्रिस्त मरणातून तिसऱ्या दिवशी उठला. पवित्र आत्म्याचा हाच बाप्तिस्मा आहे. तो आम्हाला ख्रिस्ताच्या शरीराशी एकरूप करतो, त्याच्या शरीराचे अवयव बनवतो. श्रोत्यानो, ख्रिस्ताचे शरीर म्हणजे ख्रिस्ती मंडळी होय. पॉल त्याविषयी पुढच्या एका अध्यायात अर्थात 12 अध्याय 13 वचनाच्या दुसऱ्या भागात म्हणतो, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे. याविषयी 12व्या अध्यायात पॉल अधिक तपशील देणार आहे. या ठिकाणी सर्वांचा मोशेमध्ये बाप्तिस्मा झाला असे तो म्हणतो. मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा कसा झाला? मोशेने लाल समुद्रात बाप्तिस्म्याचा विधी पार पाडला नाही. वास्तविक पाहता श्रोत्यानो, हे सर्व लोक ओलेही झाले नव्हते. जुन्या करारातील निर्गमचे पुस्तक आम्हाला सांगते की ते समुद्रातून कोरड्या जमिनीवरून गेले. परमेश्वराने त्यांच्यासाठी समुद्रातून मार्ग निर्माण केला. त्याने तो मार्ग कोरडा केला. त्यामुळे त्या मार्गावरून जात असताना त्यांनी ओले होण्याचा प्रश्नच नव्हता. ते कोरड्या मार्गावरून गेले. त्यांच्या मागे त्यांचा पाठलाग करणारे मिस्री लोक मात्र ओले झाले होते. ते अगदी चिंब भिजले. म्हणजेच जेव्हा त्यांचा मोशेमध्ये बाप्तिस्मा झाला असे म्हटल्या गेले, तेव्हा त्याचा अर्थ त्यांचा पाण्याने बाप्तिस्मा करण्यात आला असा होत नाही. तसेच पवित्र आत्म्यात त्यांचा बाप्तिस्मा झाला असाही त्याचा अर्थ होत नाही. कारण हे वाक्य मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला असे आहे. म्हणजे श्रोत्यानो, त्या सर्वांना मोशेमध्ये समरूप करण्यात आले होते असा तो अर्थ आहे.
इब्री लोकांपत्र 11 अध्याय 29 वचन सांगतं, जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले. मिस्री लोक तसेच करण्याचा प्रयत्न करीत असता बुडून गेले. इस्रायली लोकांना मोशेबरोबर समरूप करण्यात आले होते. त्यांनी विश्वासाने लाल समुद्र पार केला, परंतु हा विश्वास कोणाचा होता? तो त्यांचा विश्वास नव्हता. त्यांच्याजवळ काहीच विश्वास नव्हता. त्यांना मिस्रात परत जायला हवे होते व रानात आणल्याबद्दल ते मोशेला दोष देत होते. विश्वास त्यांच्याजवळ नव्हे तर मोशेजवळ होता. मोशे स्वतः समुद्र किनारी गेला व त्याने त्या पाण्यावर आपली काठी मारली व देवाने आज्ञा केल्याप्रमाणे त्याने लाल समुद्र दुभागला. मोशेस त्यांना त्या दुभागलेल्या समुद्रातील कोरड्या मार्गातून घेऊन गेला. ते जेव्हा समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांनी मोशेचे गीत गायले, जे जुन्या करारातील निर्गमचे पुस्तक 5व्या अध्यायात देण्यात आले आहे. ते एक सुंदर गीत होते व या ठिकाणी इस्रायली लोकांना मोशेबरोबर समरूप करण्यात आले. श्रोत्यानो, दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मोशे त्यांच्यासाठी देवाजवळ प्रतिनिधी होता व लोकांसाठी त्याने देवाचे प्रतिनिधित्व केले. त्याची भूमिका 2 प्रकारची होती. त्याच्याद्वारे लोक देवापर्यंत पोहोचू शकत व त्याच्याचद्वारे परमेश्वर लोकांशी बोलत असे. तुमच्या लक्षात आलेच असेल, हे चित्र आमच्या तारणाचे आहे. प्रभू येशू ख्रिस्त मृत्यूच्या जलातून गेला. त्याने तुमच्या व माझ्या पापांची शिक्षा म्हणजे मरण स्वतःवर घेतले व त्या मरणातून तो जीवनात पार गेला. त्याच्याद्वारे आम्ही मरणातून जीवनात पार जातो. त्याच्याबरोबर आम्ही समरूप होतो व नंतर या जिवंत तारकाबरोबरही समरूप होतो. आमचा ख्रिस्तामध्ये बप्तिस्मा होतो. अशा प्रकारे समरूप होण्याने आमचे तारण होते. जेव्हा श्रोत्यानो आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा पवित्र आत्म्याचा बप्तिस्मा आम्हाला ख्रिस्तामध्ये ठेवतो. किंवा दुसऱ्या शब्दात आम्ही ख्रिस्ताला धारण करतो तेव्हा पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला त्याचे नीतिमत्व प्राप्त होते. पाण्याचा बप्तिस्मा ह्या गोष्टीचे प्रतीक आहे व तो महत्त्वाचे आहे. तरी तो केवळ एक विधी आहे. खरा बप्तिस्मा हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे. पाण्यामध्ये बुडून पुन्हा वर येणे हे ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानाचे प्रतीक आहे. असे केल्याने आम्ही प्रतिकात्मकरित्या त्याच्याशी समरूप होतो. परंतु आम्ही जेव्हा ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा पवित्र आत्म्याद्वारे आमचा बप्तिस्मा होऊन आमच्यातला जुन्या स्वभावाचा माणूस नष्ट होऊन नवीन स्वभावाचा माणूस आमच्यामध्ये निर्माण होतो किंवा आमच्यामध्ये मोठे परिवर्तन घडून येते. श्रोत्यानो, 6वं वचन पहा काय सांगतं. 10वा अध्याय 6वं वचन. ह्या गोष्टी आपल्याला उदाहरणादाखल झाल्या अशा हेतूने की त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. हे सर्व आमच्यासाठी नोंदण्यात आले. ह्याचे कारण पॉल ह्या वचनात सांगत आहे. या लोकांना राष्ट्र म्हणून जी मोकळीक होती तिचे वर्णन करिंथकरास पहिले पत्र 1 अध्यायामध्ये स्पष्ट करण्यात आले. आणि या अध्यायात आपल्या लक्षात येते की या लोकांनी आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला. पॉल या गोष्टी आमच्या जीवनाला लागू करीत आहे. त्यांच्या बाबतीत घडलेल्या या घटना आमच्यासाठी उदाहरण म्हणून झाल्या. आम्ही या गोष्टींकडे नीट लक्ष द्यावे म्हणून ते तुमच्या व माझ्यासाठी लिहिण्यात आले. इस्रायली लोकांना अद्भुत मोकळीक होती, परंतु त्यांनी तिचे काय केले? देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्यांनी वाईट गोष्टींचा लोभ धरला. आपण गणनेच्या पुस्तकाकडे वळून या वाईट गोष्टी कोणत्या ते 11वा अध्याय 4 ते 6 वचनांमध्ये पाहू शकतो. 11वा अध्याय 4 ते 6 वचने श्रोत्यानो आपण अवश्य वाचा. त्यांनी वाईट गोष्टींचा लोभ धरला. तुम्हाला वाटेल शाक, भाजी, कांदे व लसूण यामध्ये गैर काय होते? या गोष्टी न खाणाऱ्यांसाठी ते अप्रिय ठरले असते, एवढेच. परंतु मुद्दा हा आहे की जे देवाच्या इच्छेमध्ये बसत नव्हते त्याविषयी त्यांनी लोभ धरला. त्यांच्या द्रोहाची ही सुरुवात होती. इच्छा पाप करण्यासाठी प्रवृत्त करते. ह्याची सुरुवात एदेन बागेत झाली. आपल्याला माहीत आहे श्रोत्यानो की उत्पत्तीचे पुस्तक 3रा अध्याय आणि 6व्या वचनात कशा प्रकारे आदम आणि हवेने ते फळ खाल्ले ज्याविषयी परमेश्वराने न खाण्याची आज्ञा दिली होती. फळ खाण्याची हवेची इच्छा देवाच्या इच्छेनुसार नव्हती. या संदर्भात इच्छेची व्याख्या अशा प्रकारे होईल: देवाच्या इच्छेविरुद्ध काही करण्याची भावना. जेव्हा हे लोक रानात होते तेव्हा कांदा, लसूण वगैरे त्यांनी खावे अशी देवाची इच्छा नव्हती. मला वाटतं श्रोत्यानो, आरोग्यासाठी त्याने तसे त्यांना करू दिले नसावे. पुढे 7व्या वचनात आपण वाचतो, 10वा अध्याय 7वं वचन. त्यांच्यापैकी कित्येक मूर्तीपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. लोक खावयाला प्यावयाला बसले, नंतर नाच तमाशा करावयास उठले, असे शास्त्रात लिहिलेले आहे. श्रोत्यानो,
जे काही परमेश्वर आणि आमच्यामध्ये असते ते आमच्याकरिता मूर्ती ठरते. मग तो पैसा असो, आमचे नाव असो, आमची प्रिय व्यक्ती असो, पत्नी असो, पती असो किंवा काहीही असो, जे आमच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये येते ते मूर्ती ठरते. ते परमेश्वराचे स्थान घेते आणि तेच परमेश्वराला आवडत नाही. कारण परमेश्वर म्हणतो, मी माझे गौरव कोणा दुसऱ्याला देणार नाही. 8 ते 10 वचने पुढे वाचूया. त्यांच्यापैकी कित्येकांनी जार कर्म केले व ते एका दिवसात 23,000 मरून पडले. तेव्हा आपण जार कर्म करू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापाच्या योगे नाश पावले. तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले. तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. श्रोत्यानो, पॉल या लोकांच्या पापांची यादी करतो. त्यांची मूर्तीपूजा, त्यांचे जार कर्म यामुळे त्यांनी स्वतःवर देवाचा क्रोध ओढून घेतला. हे लोक परमेश्वराविरुद्ध सतत तक्रार करीत होते व त्यांनी त्याच्या विरुद्ध कुरकुर केली. देवाच्या इच्छेविरुद्ध करण्याची त्यांची इच्छा होती, परंतु देव पिता त्याच्या लोकांसाठी नेहमीच चांगल्या उत्तम गोष्टी करतो. ते त्या काळामध्ये सत्य होते व आजही सत्य आहे. जर श्रोत्यानो, आपण त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घेतलेला नाही, त्याच्या प्रेमाचा अनुभव घेतलेला नाही, तर आज घेऊ शकता. 11वं वचन पुढे सांगतं, ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोचला आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. या सर्व गोष्टींमधून आम्ही धडा शिकला पाहिजे. आम्हाला आमच्या ख्रिस्ती जीवनात मोकळीक आहे, परंतु आमच्या इच्छा देवाच्या इच्छेनुसार असायला हव्यात. ही गोष्ट आमच्याकरिता फार महत्त्वाची आहे. 12वं वचन, म्हणून आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. श्रोत्यानो, पुष्कळदा आम्हाला असं वाटतं की दुसरी व्यक्ती आत्मिक रूपाने फार खालच्या तळाला पोहोचलेली आहे, परंतु आम्ही चांगले आहोत, आम्ही धार्मिक आहोत. परंतु लक्षात ठेवा की ह्या ठिकाणी आम्हाला चेतावणी मिळालेली आहे की जे समजतात की आम्ही उभे आहोत त्यांनी पडू नये म्हणून सांभाळावे. 13वं वचन, मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही आणि देव विश्वसनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करेल, ह्यासाठी की तुम्ही ती सहन कराव्यास समर्थ व्हावे. पुष्कळ लोकांना वाटतं की त्यांची जशी परीक्षा झाली तशी परीक्षा इतर कोणाचीही झाली नाही. श्रोत्यानो, तुमची कोणतीही परीक्षा झालेली असो, जगात असे अनेक लोक आहेत की त्यांच्यावर तसेच प्रसंग आले होते. याबाबतीत दिलासा देणारी एक गोष्ट आहे की त्या परीक्षेतून सुटण्याचा मार्ग परमेश्वर आमच्यासाठी तयार करतो. तो विश्वासू आहे. तो आमच्या शक्तीच्या पलीकडे आमची परीक्षा होऊ देत नाही. मोहाशी लढाई करण्याची जागा मोहाला सामोरे जाण्याची नाही. मोह समोर येताच आम्ही त्यापासून दूर पळायला हवे. पॉल 14 आणि 15 वचनांमध्ये म्हणतो, म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तीपूजेपासून दूर पळा. तुम्हा सुज्ञ समजून मी तुम्हाबरोबर बोलतो. मी काय म्हणतो त्याचा तुम्हीच निर्णय करा. श्रोत्यानो, पॉल त्यांना पुढे शिकवतो की प्रभू भोजनात सहभागी होण्यासाठी पापापासून, जगापासून वेगळे होण्याची गरज आहे. 16 ते 19 वचनात तो लिहितो, जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करीतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? आपण पुष्कळ जण असून एक भाकर, एक शरीर असे आहो, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहो. जे जात्याच इस्रायल त्यांच्याकडे पहा. यज्ञभक्षण करणारे वेदीचे भागीदार नाहीत काय? तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखविलेला नैवेद्य काहीतरी आहे अथवा मूर्ती काहीतरी आहे असे माझे म्हणणे आहे काय? नाही. श्रोत्यानो, पॉल अतिशय तर्कशुद्ध विचार या ठिकाणी मांडत आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभावरच्या मरणावर विश्वास ठेवून तारणप्राप्ती ज्यांची झालेली आहे त्यांची एक सहभागिता आहे. ते सर्व पुनरुत्थित ख्रिस्तामध्ये एक आहेत. ख्रिस्ताने स्वतःच्या मरणापूर्वी त्यांना प्रभू भोजनाचा विधी घालून दिला. तो त्यांनी ख्रिस्ताच्या स्मरणार्थ पार पाडायचा होता. त्या विधीला प्रभुभोजन असे नाव आहे व एकाच प्याल्यातून व एकाच भाकरीतून सर्वांनी सेवन करावे असा तो विधी आहे. हा विधी केवळ विश्वासणाऱ्यांसाठी आहे. देवाने ज्यांना जगी गोष्टी व पापापासून स्वतःकरिता वेगळे केले आहे त्यांच्याकरिता तो आहे. व अशा विधीच्या संदर्भात विश्वासणाऱ्यांनी स्वतःला कसे सादर करावे ते पॉल या ठिकाणी सांगत आहे.
20व्या वचनात तो म्हणतो, तर असे आहे की परराष्ट्रीय जे यज्ञ करीतात ते देवाला नव्हे तर भूतांना करीतात, आणि तुम्ही भूतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. पॉल ख्रिस्ती स्वातंत्र्याविषयी बोलत आहे आणि तो ह्या ठिकाणी जिवंत परमेश्वराशी त्यांचा संबंध कसा असावा ह्याविषयी स्पष्टपणे सांगत आहे. श्रोत्यानो, आज आम्हाला स्वतःच्या आध्यात्मिक जीवनाचे परीक्षण करायचे आहे. अनेक लोक ख्रिस्ताला तारणारा म्हणून न स्वीकारता प्रभुभोजनात भाग घेतात. आपल्या पापांची कबुली न देता, पश्चाताप न करता, पापांची क्षमा प्राप्त न करिता ते प्रभुभोजनामध्ये सहभागी होतात. स्वतःच्या जीवनाचं परीक्षण करा. जर आपण असं करीत आहात तर आपण स्वतःवर परमेश्वराचा न्याय ओढून घेत आहात. म्हणून सतर्क व्हा. सर्वप्रथम ख्रिस्ताच्या द्वारे तारणाचे आश्वासन प्राप्त करून घ्या, पापांची क्षमा प्राप्त करून घ्या आणि नंतरच ह्या पवित्र संस्कारामध्ये, विधीमध्ये आपण भाग घ्या. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, कोणतेही पाप हे पापच आहे, म्हणून त्याद्वारे देवाला क्रोध येतो हे आम्ही पक्के लक्षात ठेवले पाहिजे. इस्रायल लोकांच्या चुका त्यांच्या ऱ्हासास कारणीभूत झाल्या, म्हणून विश्वासणाऱ्याने सदैव देवाच्या चांगुलपणाचा आणि त्याच्या प्रीतीचा अनुभव घेतला पाहिजे. प्रियांनो, आजच्या वचनातून एक सल्ला आम्हा सर्वांसाठी आहे. आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. आमची एक चूक, एक पाप आम्हाला उद्ध्वस्त करू शकते, म्हणून आम्ही स्वतःला सांभाळावे. आम्ही जागृत राहून पापापासून दूर राहावे. विचार करा की आमची कृती देवाला गौरव देणारी आहे किंवा नाही. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या चरणांपाशी आम्ही आलेलो आहोत. प्रभूजी, आज आम्ही शिकलेलो आहोत की आम्ही पापामध्ये अडकून पडू नये, आम्ही कोणत्याही चुका करू नये आणि बापा तुझा क्रोध आमच्यावरती आम्ही ओढून घेऊ नये. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बापा, ज्या ज्या वेळेस बापा तुझं वचन आमच्या समोर येतं ते आम्ही स्वीकारावं, त्या वचनानुसार आचरण करण्याचा प्रयत्न करावा आणि प्रभूजी आमच्या जीवनाच्याद्वारे तुझं गौरव करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असावं. म्हणून प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही हे मान्य करतो की बापा आम्ही अशक्त आहोत, परंतु बापा ज्यावेळेस तू आमच्याबरोबर आहेस त्यावेळेस आम्ही परिपूर्ण होऊ शकतो याची खात्री आम्हाला पटली आहे. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो.